Ladies and gentlemen. चला आता आपण जाऊया आपल्या कॉलेजला परत. सायकल चेक. हे आमचं मागं लावलेलं एक बास्केट आहे ज्याच्यामध्ये आमचं सगळं सामान जातं. आणि दिवस जर आज बरा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ऊन पडलं हीच मोठी गोष्ट आहे. ढग आले आता संध्याकाळी पाऊस आहे परत. बघू. तुम्हाला इथे छान छान अशी फुलं दिसली असतील. इथं प्रत्येक घराच्या बाहेर अशी फुलं लावलेली आहेत. हे लाल कचऱ्याचे डबे ठेवले आहेत बाहेर. हे लाल डबे म्हणजे आज ऑर्गॅनिक कचरा उचलणार आहे तिथे, जो ज्याला लँडफिल्ड वेस्ट म्हणतात, म्हणजे जे रिसायकल होत नाही ते. पिवळ्या डब्यामध्ये युजली यांचा रिसायकल वेस्ट जातं, तो कचरा जो आपण परत वापरू शकतो तो. आणि हे इथे काका लॉन मोडिंग करत आहेत. इथं प्रत्येक घराच्या बाहेर लॉन आहे, एक नेचर बेल्ट आहे. लोकांना काही नको असेल सामान तर लोक इथं नेचर बेल्टवर आणून ठेवून देतात. मग त्यात तुमचं काही असू शकतं. सोफा, चांगले टेबल, तुमच्या घरातल्या नको असलेल्या वस्तू ज्या अत्यंत चांगल्या आहेत पण तुम्हाला नको आहेत. सो लोक इथं येतात आणि त्या वस्तू उचलून काही लोक घेऊन जातात ज्यांना जे पाहिजे असेल ते. नाहीतर इथे एक इथलं जे मोनाशचं म्युन्सिपाल्टीसारखं जे काही आहे त्यांचं जे क्लिनिंग डिपार्टमेंट, ते वर्षातून एकदा सॉलिड वेस्ट कलेक्शन करतं. म्हणजे तुमच्या घरातला जो काही सॉलिड कचरा असेल, मोठ्या वस्तू ज्या आपण बाहेर फेकून देतो सहसा, त्या ते लोक उचलून घेऊन जातात आणि मग ते रिसायकल करतात किंवा जे काही त्यांचं असेल ते करतात. पण त्याआधी मग ते सांगतात 1 आठवडा 2 आठवडा की तुम्ही घराच्या बाहेर आणून तिथे ठेवून द्या. सो लोकांचा हा हेतू असतो की ज्याला जे हवं असेल तो ते घेऊन जाईल. आणि बरेचसे लोक येतात, म्हणजे चांगले लोक गाड्या वगैरे घेऊन येतात. ट्रॅफिक सगळीकडेच आहे जगभरात. कुठल्याही याला चुकलेलं नाही आहे ते दादा इकडे डिलिव्हरी घेऊन चालले. सिग्नल कधी सिग्नल डोक्यात जातात इथले. चला, नशीब लवकर कळलं. हे उदाहरण आहे की लोक गाड्या थांबून जायला जागा देतात. सो हां, तर ते सॉलिड वेस्ट कलेक्शनच्या जवळपास एक महिनाभर आधीपासून एक स्कॅव्हेंजर हंटसारखा एक प्रकार चालतो. म्हणजे त्याच्यामध्ये लोक त्यांच्या गाड्या आणि त्याच्यामागे मग मोठे ट्रेलर लावतात आणि ते ट्रेलर घेऊन फिरतात सगळीकडे. मग ते जो जे वांछील तो ते लाहो, त्यातला जो प्रकार आहे की ज्याला जे हवं असेल त्याला ते मिळू दे, तसं मग इथे सुरू असतं. जाताना हा बऱ्यापैकी चढणीचा भाग आहे आपल्याला, तो इथे थोडी मेहनत लागते. येताना सोपं असतं की गाडी फक्त सोडून द्यायची. इथं सायकल चालवून पाय आणि मांड्या मजबूत होतात एकदम छान. मी केलेत काही प्रकार 30 किलोमीटर 32 किलोमीटर रायडिंगचे आयुष्यात पहिल्यांदा. म्हणजे मी एवढी सायकल चालवू शकतो हे मलाही माहीत नव्हतं. पण एका पॉईंटनंतर स्टॅमिना डेव्हलप होतो तेवढा, त्याच्यामुळे मग काय वाटत नाही. पण हा जो पॅच आहे हा थोडा हिल पॅच आहे. आपण इथून जाऊच फॉर अ चेंज. रात्री आपण इथूनच गेलेलो. हे पार्किंग लॉट आहे.
त्या काकांनी हॉर्न नाही मारला, काही नाही. लोक शांतपणे वाट बघतात, ते महत्त्वाचं. कारण आपल्याकडे गाडी दिसली पुढे की हॉर्न मारण्याची प्रथा आहे. भलं मोठं पार्किंग आहे. ह्या दिशेला ते विक्टोरिया हॉस्पिटल आहे, खूप मोठं हार्ट हॉस्पिटल आहे इथलं. आणि हे मैदान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे इथे जवळ या दिशेला. नाही म्हटलं तरी लोक बऱ्यापैकी तब्येतीला इथं प्राधान्य देतात. संध्याकाळची पोरं वगैरे येतात इथं धावायला. आणि अशा पद्धतीने आपण कॅम्पसच्या आत आलेलो आहोत. साधारणपणे हा मेन रोड आहे. इथून आपण करूया क्रॉस. तिथं मुलं खेळत आहेत. इथं मी एक गोष्ट पाहिली ती म्हणजे इथली मुलं खेळायला पण तितकंच प्राधान्य देतात. इथे एक नवीन रूल पास केला आहे इथल्या गव्हर्मेंटने की 10 डिसेंबरपासून 16 वर्षाच्या खालच्या कुठल्याही मुलाला किंवा मुलीला, बेसिकली 16 वर्षाच्या खालचे कुठल्याही बालकांना सोशल मीडिया वापरता येणार नाही. मग त्यात तुमचं फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, आय थिंक यूट्यूब, व्हॉट्सॲप एक्सेप्शन दिलं आहे त्यांनी, कारण ते अल्गोरिदम वापरत नाही कॉन्टेंट पुश करायला. पण बाकी सगळे सोशल मीडिया ॲप्स त्यांच्यावरती मॅन्डेट आहे की तुम्हाला रूल्स आणि रेग्युलेशन्स लावायचे आहेत. तुम्हाला एज व्हेरिफिकेशन करणं मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे, जेणेकरून कुठलेही बालक, म्हणजे ज्याला आपण मायनर म्हणतो, ते 16 वर्षाखालचे कुठलेही बालक हे सोशल मीडिया वापरू शकत नाहीत. मग त्यात पालकांपेक्षा जास्त रिस्ट्रिक्शन्स आहे कंपनीजवर आहेत. कारण जर काही चुकलं तर कंपनीला फाईन आहे. एक्सक्यूज मी, कॅन आय पास थ्रू? शुअर, थँक्यू. त्यात ताई तिथं बहुतेक लॉनचं काहीतरी काम करत असाव्यात. अशा पद्धतीने आपण आपल्या बिल्डिंगच्या इथं आलेलो आहोत. वूड साईड बिल्डिंग आहे ही. त्याचं नाव आता बदललं आहे, पण कॅम्पसमधली बऱ्यापैकी मोठी इमारत आहे ही. तर त्या मावशी आणि ताई मावशींना चालायचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या बिल्डिंगच्या खाली आलेलो आहोत. तिथे काचा साफ करण्याचं काम सुरू आहे. गेले 3 दिवस झाले ते क्रेन आणून त्याच्यावरती माणसं चढवून ते तिथं काचा साफ करतायत. अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत. हेल्मेट लॉक करूया आणि जाऊया आपण. तर थोडं हेल्मेट मॅन्डेटरी आहे गाडीवर. काही एक्सेप्शन्स आहेत, पण रस्त्यावरती चालवता असेल तर मॅन्डेट आहे. फुटपाथवरती इतकं कोणी विचारत नाही.
गाडीत ठेवलं तरी कोणी उचलून नेणार नाही, पण सेफ्टी बरी आपली. संध्याकाळी आज पाऊस पडणार आहे. सो ही आमची बिल्डिंग, द वुडसाईड बिल्डिंग फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईन. आज शुक्रवार आहे, वीकेंड आहे आज, लोक बहुतेक कमी असतील. ठीक आहे. هیومن ربات هدفش اینه که کلا بشه. हे वेगळ्या वेगळ्या लॅब्स आहेत, क्लासरूम्स आहेत. हा एक खूप मोठा क्लासरूम आहे इकडे खाली बेसमेंटच्या बाजूला. सो असं सगळं आहे, बघू. हां, मुळात आर्किटेक्चरल एस्थेटिक्स खूप चांगले आहेत. ह्या बिल्डिंगमध्ये फक्त लोखंडाचे पिलर टाकून फ्लोअर्स बनवलेत आडवे. बेअर मिनिमम यूज ऑफ रिसोर्सेस, अननेसेसरी स्लॅब्स नाहीत, काही नाही. बिल्डिंग जितकी पोकळ ठेवता येईल तेवढी ठेवली आहे. आणि फक्त सिटिंग स्पेस आहे इथे, काही मशीन्स वगैरे नाही आहेत. सो अशा पद्धतीने पोचलेलो आहोत आपण. इथं लोक बसतात खाली. मागे लेक्चर सुरू आहे. चला, बाय बाय. आज ब्लॅक फ्रायडे आहे आणि त्याच्यासाठी इथे असा सेल लागला आहे. नुसती गर्दी, नुसती माणसं, जिकडे तिकडे माणसंच माणसं आहेत आणि म्हणजे भयंकर तुफान गर्दी आहे. मला येताना बऱ्यापैकी 15-20 मिनटाचा खूप छान ट्रॅफिक जॅम लागला. आणि हा आशिया नाही पण दक्षिणच ना, हो, दक्षिण भूगोलातला, अर्धगोलातला हा सगळ्यात मोठा मॉल म्हणतात त्यांना, सदर्न हेमिस्फिअरमधला. सदर्न हेमिस्फिअरमध्ये फार कमी देश आहेत, पण त्यांनी हा मॉल खूप मोठा बांधला आहे आणि खूप छान सजवलं पण आहे क्रिसमससाठी. त्यांच्या इथे अशा सगळ्या लाईट्स लावल्या आहेत. आतमध्ये क्रिसमस ट्री आहे. दुकानांमध्ये डिस्काउंट सेल चालू आहेत. सो लोक असे येऊन भरून शॉपिंग करत आहेत आणि आहे, छान आहे म्हणजे. पण आज पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी गर्दी भयंकर खाली तळमजल्यावर. कारण तिकडे बऱ्यापैकी दुकानं आहेत, गॅजेट्स आणि कपडे आणि बरंच काही काही. सो आम्ही फिरलो छान, पण आम्हाला काही मिळालं नाही. पण गर्दी मिळाली, गर्दी पाहायला मिळाली मला 4-5 महिन्यांनी आज. गर्दी आणि ट्रॅफिक दोन्ही. सो इथे एक असं सुंदर, एक असं मध्ये काहीतरी बांधून ठेवलं आहे, छान लाईट्स लावले. चांगलं आहे. सण उत्सव साजरे करण्याच्या बाबतीत बरेच उत्साही लोक येथे. आणि आता सुट्ट्यांचा पण सीझन सुरू होतो आहे, त्यामुळे आता मी जातो आता घरी आणि बाहेर पडतो आहे पाऊस. बघू आता बस कशी येते काय. चला, बाय बाय.